हा प्रश्न परीक्षेमध्ये आला तर उत्तर कसं स्टार्ट करायचं? आता हे असा प्रश्न तुमच्या समोर देते, आधी काय काय दिले ते लिहून टाकायचं. गिव्हन दॅट, सांगा काय काय दिले, काय काय आकृतीमध्ये दिसतंय. सुरुवातच इथून करायची कोणत्याही प्रश्नाची, व्यवस्थित लिहायचं त्याला. दिलेली आहे अगोदर किमती लिहा. पीक्यू ची किंमत दिली आपल्याला, पीक्यू बरोबर दिले 12, पी आर बरोबर दिले किती 8, आणि हे दोन काढायचे, हे काढायचे हे काढायचे. ठीक आहे, दोन किमती काढायचे, हे आणि हे. त्याच्यानंतर आता आकृतीमध्ये काय दिसते, कोणती सेकंड कोणती टेंजेंट दिसते का? फक्त टेंजेंट लिहा. कोणती टेंजेंट आहे? पीक्यू. मग इथे लिहायचं पीक्यू इज अ टेंजेंट, पीक्यू इज अ टेंजेंट. ही स्पर्शिका आहे. पेन चालू आहे काय जणांची? स्पर्शिका आहे. ठीक आहे दीदी. मग ही जर स्पर्शिका असेल, आता बघायचं आकृतीमध्ये ही किमती लिहायचं, तेव्हा कळते. हे पीक्यू ची किंमत किती दिली 12 आहे, इथून इथपर्यंतची किंमत दिली 12, मी इथे लिहून टाकतो 12 आहे. दुसरं काय दिलंय, पी आर ची किंमत दिली 8, ह्या पी पासून आर पर्यंतची किंमत दिली, इथून इथपर्यंतची किंमत दिली 8. आणि काय विचारले तुम्हाला? पीएस विचारले. पीएस म्हणजे इथून इथपर्यंत पूर्ण अंतर विचारले, आणि दुसरं अंतर विचारले आर एस, इथून इथपर्यंत. ठीक आहे. मग अशा वेळेस ही किंमत दिले, ही किंमत दिले, आणि ही किंमत विचारला असेल तर कोणता थेरम येते? काय नाव त्याचं? बाय टेंजेंट सेकंड सेगमेंट थेरम. सेगमेंट म्हणजे लांबी, फक्त त्याच्या नावामध्येच आहे. टेंजेंट आहे आपल्याकडे, सेकंड आहे, आणि त्याची लांबी म्हणजे सेगमेंट. टेंजेंट सेकंड सेगमेंट थेरम म्हणजे त्याच्या पूर्ण नावामध्येच त्याचा अर्थ आहे सगळा लपलेला. स्पर्शिका छेदिका खंडाचे प्रमेय. ज्याला विचाराल त्याने सांगायचं बॉक्स तयार. स्पर्शिका छेदिका खंडाचे प्रमेय. मोरे सांगते, सांगायच्यापासून कोणतं बॉक्स तयार होते? कोणती साइड इंटू कोणती साइड येते? बघ इथं, इथं कसं केलं बघ, कुठं आहे हा थेरम? ह्या आकृतीपासून हा बॉक्स तयार झाला, ह्याच्यापासून ही बॉक्स तयार झाला. काय केलं इथं आपण? ह्याचा स्क्वेअर केलतो टेंजेंटचा, एम सी चा स्क्वेअर इज इक्वल टू एम ए इंटू एम बी, इथे लिहिलो. मग तसं तिथं काय येते? टेंजेंट कोणती आपली? टेंजेंट पी आहे, म्हणजे काय येते? पी क्यू चा स्क्वेअर येते. मग इथे घ्यायचं पी क्यू त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू पी पासून दोन्ही पॉईंट पर्यंत जायचं, काय येते? पी आर इंटू काय येते? पी एस. पी एस. मग इथे लिहायचं पी आर इंटू पी एस. किमती लिहा, कोणाची कोणाची दिले बघ. पीक्यू ची किंमत दिली 12, मग याच्या जागी लिहितो 12 त्याचा वर्ग बरोबर पी आर 8 दिले, आणि पी एस आपल्याला काढायचे. मग 12चा वर्ग होते 144 बरोबर 8 गुणिले काय येते? पी एस. गुणाकाराचा 8 भागाकारामध्ये 144 भागिले 8, मग पी एस बरोबर किती येते? काढा भागाकार करा, उत्तर लिहा. 8 1 8, किती उरले? 6, 8 8 64, 18 उत्तर आलं. मग पी एस किंमत दुसरे पहिलं उत्तर आलं. आता दुसरं विचारले आर एस. आर एस कसं काढणार सांगा बरं? आकृतीमध्ये बघ, हे अंतर 8 आहे, आणि हे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 18 आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर 18 आहे, इथून इथपर्यंत 8 आहे, तर हे किती असेल मधलं? 10. कसं काढणार पण? तिथे बिटवीननेस लिहायचं, कोणाच्या नंतर कोण आहे? पी च्या नंतर आर आहे, आर च्या नंतर एस आहे. म्हणजे आपलं टोटल पी एस कसं तयार होते? पूर्ण अंतर कसं तयार होते? पी आर प्लस आर एस. पी आर प्लस आर एस. किमती लिहा. पी एस ची किंमत आहे 18, पी आर ची किंमत आपल्याला 8 दिले, आणि प्लस आपल्याला आर एस काढायचे. 8 ला इकडे घेऊन जायचं, 18 वजा 8 बरोबर काय येते? आर एस. किती आलं? 10 बरोबर आर एस. खतम. ते सुद्धा टाइम जास्त झाला. ऑनलाईनचे विद्यार्थी लिहून घ्या, काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. चला लिहा पुढचा प्रश्न, टाइम जास्त झालाय. चलो वय बंद करा सगळेजण. ही आकृती आली की आपण 2 थेरम लिहू शकतो दीदी. पहिला थेरम हा आहे, काय याच्यामध्ये?
जर मला या डी या कोपऱ्याचं माप काढायचं असेल, कोणत्या डी या कोपऱ्याचं माप काढायचं असेल, तर त्याच्या समोरचा आर्क आणि त्याच्या पाठीमागचा आर्क या दोघांची बेरीज करून त्याच्या अर्ध केले की डीचं माप असतं. आणि तेच जर एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर तिथं आपल्याला काय करावं होते, वजाबाकी करावं होते. मग हे इंटरनल डिव्हिजन आहेत, म्हणजे या दोघांची बेरीज करून त्याचे अर्धमाप येत असते. हे पहिला, जर अशी आकृती असेल तर आपण दोनच गोष्टी वापरू शकतो, अदरवाईज काही वापरू शकत नाही. हा पहिला थेरम आहे. आणि दुसरा आहे हा थेरम, ज्याच्यामध्ये आपण इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत जातो, छेदनबिंदू पर्यंत. एम डी इंटू डीएन आणि दुसरं काय असेल आर डी इंटू डीएस, हे ते लिहिलं. मग आता ह्या दोघांपैकी या गणितासाठी कोणतं वापरावं लागेल मला? दुसरं, कारण अँगल बद्दल तर कुठं माप विचारलं नाही, दिलं पण नाही. ठीक आहे, बरोबर आहे का? या ठिकाणी प्रत्येक पहिल्या प्रश्नामध्ये बघा आर डी दिले, डीएस दिले, एम डी दिले, डीएन विचारले. दुसरा प्रश्न सेपरेट आहे, किमती वेगळ्या. आता इथं पण 3 किमती दिले, चौथी किंमत विचारली. म्हणजे या गणितासाठी आपल्याला हाच थेरम वापरावा लागेल, पहिला वापरायची गरज नाही आपल्याला. मग ह्या थेरमला नाव आहे, वरच्याला नाही. ह्याला डायरेक्ट आपल्याला लिहावं होते. ह्याला नाव आहे, काय नाव आहे याचं? काय नाव होतं? आताच घेतलं आपण. त्याच्या नावामध्ये की दोन कॉर्ड एकमेकांना कुठे छेदलेले आहेत? अंतर्भागामध्ये, इंटेरियर पॉइंट मध्ये. मग इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड थेरम आहे त्याचं. ठीक आहे, वयाबंदच राहू दे. समोर बघा, इथं दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नासाठी आपण लिहू तिथं आर डी बरोबर किती आहे? 15. नंतर डीएस बरोबर आहे 4 आणि नंतर एम डी बरोबर आहे 8. तर मला फक्त थेरमचं नाव सांगायचे. कोणतं थेरम आहे आपला? इंटरनल बाय इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड थेरम. मराठीमध्ये जीवांच्या दीदी सांग, बॉक्स सांगायचं. आंतरछेदनाचा प्रमेय. कोणती साइड गुणिले कोणती साइड इथे सांग. कोणाचं गुणाकार करू? बघा इथं एम डी इंटू डीएन, मग इथे लिहायचं एम डी. एम डी इंटू काय असेल, एक लाईन कंप्लीट करायचं, डीएन इज इक्वल टू पुढे आर डी इंटू डीएस. आर डी इंटू डीएस अगोदर हे लिहून टाकायचं आणि नंतर आपल्याला गरज बसली तरी एक दोन ओळी वाढवा होते. बघा आता एमडी ची किंमत किती दिली? एमडी ची किंमत दिली 8, ह्याच्या जागी लिहितो मी 8 गुणिले डीएन ची किंमत किती दिली? 4 दिले, इथे लिहायचं 4 बरोबर. डीएस आहे का ते? ठीक आहे, डीएन काढायचं वाटतं. ठीक आहे, डीएन ला डीएन इज इक्वल टू आर डी ची किंमत आहे 15 गुणिले डीएस ची किंमत किती आहे? 4. मग इथे डीएन ला डीएन ली, 15 चौक किती होते? 60. 60 ला हे 8 न भाग घाल, किती येते डीएन बरोबर? किती? 8 × 56, 4 उरले, 8 × 40, 7.5. पहिलं उत्तर संपलं तिथं. आता दुसरं सेपरेट आन्सर आहे, ह्याचा आणि त्याचा संबंध नाही, वेगवेगळ्या किमती आहेत ते. मग आता किमतीला दुसऱ्याच किती आहे? आर एस बरोबर आहे किती? 18. एम डी बरोबर आहे 9 आणि त्याच्यानंतर डी एन बरोबर आहे किती? 8. ठीक आहे दीदी, आता मी हा थेरम लिहितो इथं. मी आता थेरम लिहून थोडी जागा ठेवणार आहे इथं, कारण मला थोडं वेगळं वाटलं ते. मी इथं लिहितो हे. आता याच्यामध्ये किमती लिहा, कोणकोणते आहेत सांगावर, कोणकोणत्या किमती आहेत? एम डी ची किंमत किती दिली? 9 आहे, इथे लिहिलं 9 मल्टिप्लाय. डीएन ची किंमत 8 आहे बरोबर. आर डी ची किंमत दिले नाही, डीएस ची किंमत दिले नाही, इथे काय दिले? आर एस दिले. आता याच्यामध्ये कसं डायरेक्ट 3 किमती दिली तर चौथी किंमत विचारलं होतं, पण आता याच्यामध्ये ह्या 2 किमती दिले आणि इथे दिले नाही, या दोघांची बेरीज दिले. बघा आर डी इंटू डीएस आहे, आर डी इंटू डीएस आणि इथे काय दिले आपल्याला? आर एस 18 आहे म्हणते. म्हणजे इथून इथेपर्यंत हे टोटल उत्तर 18 आहे म्हणते. मग कसं काढायचं? हे अंतर इथून इथपर्यंत किती आहे? 18 आहे. मग शोधायचं कसं? आता काय विचारले आपल्याला? बघ दीदी काय विचारले त्याला? असं जर दिलं असेल दोघांची बेरीज, तर जे विचारले त्याला एक्स मानायचं. काय विचारले आपल्याला? डीएस विचारले, डीएस ला मी एक्स मानतो.
तर मला सांगा RD ची किंमत किती असेल? ह्याची जर 10 असेल तर इथे किती येणार आहे? 8 येणार आहे. इथे 8 असेल तर इथे 10 येणार आहे. इथे 2 असेल तर इथे 16 येणार आहे. इथे 4 असेल तर इथे 14 येते. म्हणजे काय करायला आपण ही किंमत 18 मधून वजा करायला. मग इथे जरी x असेल तर इथे येते 18 वजा x. बघ बरोबर आहे का? इथे जर 2 असेल तर इथे 18 मधून 2 गेले 16 राहतात. इथे जर 5 घेतलं 18 मधून 5 गेले 13 राहतात. इथं 8 घेतलं 18 मधून 8 गेले 10 राहतात. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी उरलेली तिथं. मग इथे लिहावं लागतंय. काय लिहायचं? ds इज इक्वल टू x असेल. सो देअर फोर ds बरोबर x असेल तर RD बरोबर किती येते? 18 वजा x. आता ह्या किमती याच्यामध्ये ठेवायचं. RD ची किंमत किती आहे? 18 मायनस x. ही स्टेप तुम्हाला कळाली पाहिजे. या स्टेपला मी स्टार करतो इथे. ह्या स्टेपकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. त्याच्यासाठी आधी आकृतीमध्ये लिहून बघायचं कोणाच्या किमती दिले. डायरेक्ट दिलं असेल तर डायरेक्ट उत्तर येते. पण जर बेरीज दिलं दोघांची तर एकाला एक्स म्हणायचं. फिक्स उत्तर असते, फिक्स पॅटर्न असते, का बदलणार नाही तुम्हाला. आणि ds ची किंमत किती? एक्स आहे. करा मल्टिप्लिकेशन. किती येते? 72. 18 ला 18 गुणाकार करावे. 18 गुणिले एक्स किती येते? 18x मायनस 18 गुणिले एक्स एक्स गुणिले एक्स काय होते? एक्स स्क्वेअर. निगेटिव्ह मध्ये एक्स स्क्वेअर असेल तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवत नाही. मग आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. मग हे मायनस असलेली इकडे घेऊन हे प्लस होते एक्स स्क्वेअर. परत हे प्लस 18 इकडे आलं की मायनस 18x. आणि इथं तर ऑलरेडी हे इकडल्या साईडला होतं, त्याला काही जागा बदललं नाही आपण. प्लस 72 इज इक्वल टू 0. सांगा गुणाकार. गुणाकार 72 आला पाहिजे, बेरीज 18 आली पाहिजे. गुणाकार 72 आणि बेरीज 18 किती? 9 आणि 8. 9 आणि 8 18 होते का? 12 आणि 6 12 बेरीज 18 पाहिजे. बेरीज करतोय म्हणजे मधलं चिन्ह काय करायचं? दोघांना पण द्यायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रिव्हिजन करा वर्ग समीकरणाचं. एक्स वर्ग वजा 12x वजा 6x अधिक 72 बरोबर 0. हे दोन पडलेले फॅक्टर मी इथे घेतले. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी. काय बाहेर निघते दोघांमधून? x बाहेर निघते. एक x बाहेर, एक x मध्ये. इथले x बाहेर मध्ये राहते 12. आता 6 आणि 72 कोणाच्या पाड्यामध्ये येते? 6. मायनस बाहेर काढलं, 6 बाहेर आलं, मध्ये राहते x. मायनस इंटू प्लस मायनस. 6चा पाडा किती पर्यंत म्हणलं? 72 येते. 12 पर्यंत बरोबर किती येते? 0. बघ हा ब्रॅकेट सेम आला. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये लिहायचे x मायनस 12, सेकंड ब्रॅकेट मध्ये लिहायचे x मायनस 6. कुठला आलं? इथलं x आलं, इथलं 6 आलं. मग याला वेगळं ते x मायनस 12 इज इक्वल टू 0 आणि x मायनस 6 इज इक्वल टू 0. ऑर लिहायचं मराठीमध्ये किंवा प्रत्येक स्टेप मध्ये ह्याच्या खालच्या. मग x बरोबर येते 12 और x बरोबर किती येते? 6. x म्हणजेच काय होतं आपला? x कुणाला समजलं होतं? ds ला. मग ds बरोबर काय असेल? एक तर 12 असेल किंवा ds बरोबर किती असेल? 6. म्हणजे हे का बरं 2 उत्तर आलेत? तर इकडे 12 असले की इकडे 6 येते आणि तिकडे 6 असले की इकडे 12 येते. त्याचा गुणाकार तेवढाच येते उत्तर. लिहा लवकर चला. विचार ऑनलाईनच्या विद्यार्थ्याला काय प्रॉब्लेम आहे का? चला आता आवाज बंद करायचे, कोणच बोलायचं नाही. मामी काय म्हणते बघा प्रश्नामध्ये. ओ हा सेंटर ऑफ सर्कल आहे. ओ हा केंद्रबिंदू दिले. त्याच्यानंतर ओई इथं ओई हा परपेंडिक्युलर आहे म्हणते डीसी ला. इथे एडी ला दिले किंवा डीसी ला दिले. ही लाईन बघा इथं अंडरलाईन केलेली लाईन की ओई हा परपेंडिक्युलर आहे कोणाला? एडी ला. त्याच्यानंतर एबी ची किंमत दिली आपल्याला. कलर घेतो मी. एबी कुठे बघा? आपल्याला प्रश्नामध्ये दिले एबी बरोबर 12. एबी म्हणजे इकडला दिले. ह्याची लांबी दिली इथून इथपर्यंतची 12. हे आहे 12. त्याच्यानंतर एसी दिले 8 म्हणजे इथून इथपर्यंतची किंमत दिली 8. तर काय काय काढायचे? पहिला प्रश्न काढायचे एडी म्हणजे ए पासून डी पर्यंत काढायचे. कोणता थेरम वापरावा लागेल बरं? याची किंमत 12 दिले, याचे 8 दिले आणि हे ए पासून डी पर्यंत काढायचे. कोणतं? टेंजंट गिवन दॅट दिलेले आहे. जे जे मला प्रश्नामध्ये दिले मी ते लिहितो. लिहा माझ्या सोबत लिहा. चला सोपा प्रश्न आहे. काय काय दिले आपल्याला? ओ ई हा परपेंडिक्युलर दिलाय एडी ला. त्याच्यासोबतच
ए बी बरोबर दिले 12, ए सी बरोबर दिले 8, इथे लिहा बाय टेंजेंट सेकंड सेगमेंट थेरम. स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. काय सांगते स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. कोण सांगते याचं उत्तर. लिहा लिहा सोबत सोबत लिहा सर्वांनी. सोपा आहे, अवघड नाही. काय ते हे बघा, असं पाहिलं होतं आपण. एका सर्कल मध्ये जर एक टेंजेंट असेल अशी आणि एक सेकंड असेल, इथं नाव ए आहे समजा, इथं बी आहे, इथं पी आहे, इथं क्यू आहे, तर आपण काय केलं याला ए बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं एपी इंटू ए क्यू होतं. मग तसंच सेम तिथं तयार दिसतंय की टेंजेंटचा स्क्वेअर स्पर्शिकेचा वर्ग बरोबर हे जे दोन पॉइंट तयार झालेत, ए पासून पी पर्यंत एक वेळ जायचं, ए पासून क्यू पर्यंत एक वेळ जायचं. मग तसं तिथं काय तयार होते प्रेम सांगते. काय विचारलो मी. का बघलेस मी इथं नाही समोर तुझ्या. काय विचारलो सांग. चान्स मिस केला होता मी. याच्या आधी म्हणलो होतो प्रेम किती हुशार आहे म्हणून सांगितलं सगळ्यांना. एक क्षण सुद्धा त्याचं एक मिली सेकंड सुद्धा लक्ष विचलित होत नाही म्हणून सांगाल तुम्ही. झालं मला म्हणजे चुकीचं आहे म्हणून मला सिद्ध करून टाकला असतो. काय म्हणते रे तिथं. टेंजेंटचा स्क्वेअर इज इक्वल टू एपी इंटू काय असते ए क्यू. मग इथं टेंजेंट कोण आहे. टेंजेंट आहे ए बी. मग इथे घ्यायचं ए बी स्क्वेअर इज इक्वल टू पुढे काय असते या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत जायचं ए सी इंटू एडी. ए सी इंटू एडी. आता लिहा किती ए बी ची किंमत किती दिली आपल्याला 12 दिले. मग 12चा वर्ग घ्यायचा बरोबर. ए सी ची किंमत 8 आहे आणि एडी सोडवल्यासारखं कसं वाटलं. आधी पण 12चा वर्ग 144 ला 8 ना आपण भाग घालवतो होतं का ते. 12चा वर्ग 144 बरोबर 8 गुणिले काय ते एडी. 8 नेला भाग घाला किती येते बघा. काढ लवकर लवकर चला. 18 आले का. काढलो का उत्तर तेच. चलो 144 भागिले 8 बरोबर येते एडी. म्हणजे 18 बरोबर किती आलं एडी आलं. ठीक आहे. एडीची किंमत आली 18. आता दुसरं काय विचारले डी सी विचारले. मग बघा या ठिकाणापासून इथपर्यंतचा उत्तर आहे 18 आणि एवढंच अंतर आहे 10. तर हे डी पासून सी पर्यंतचं उत्तर किती असेल. कसं काय काढलो. कारण ते पूर्ण कसं तयार होते बघायचं. ए च्या नंतर सी आहे त्याच्यानंतर डी आहे. हो ए च्या नंतर सी आहे सी च्या नंतर डी आहे. म्हणजे पूर्ण एडी तुझा कसं तयार होते. एडी इज इक्वल टू ए सी प्लस सी डी. एसी प्लस सीडी तयार होते. मग किमती लिहा. एडी ची किंमत आहे आपल्याकडे 18 बरोबर. एसी ची किंमत आहे 8 आणि आपल्याला सीडी काढायची. हे 8 इकडे घेऊन यायचं. 18 वजा 8 बरोबर काय येते सीडी. वजा बाकी करा 10 बरोबर येते सीडी. सीडी ची किंमत आली 10. दुसरा प्रश्न संपला. आता तिसरा विचारले डी. कसं काढणार सांगा बरं. मला एवढं काढायचे डीई काढायचे. इथून एवढाच कैसा निकालेंगे कौन बताएगा. हिंट तर द्या. कस काय पण 9वी मध्ये थेरम होता की एका सर्कल मध्ये जर आपण सेंटर पॉइंट पासून क्वाड वरती परपेंडिक्युलर काढला तर ती क्वाड काय करते बायसेक्ट करते. म्हणजे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो म्हणून हा प्रमेय होता का. तो थेरम आपल्याला लिहा होता 9वी मध्ये येत. आता काय लिहा होते परपेंडिक्युलर
perpendicular drawn from center of circle to the chord bisect the chord. गेल्या वर्षीचं पुस्तक काढून बघा हे. bisect the chord. मराठीमध्ये वर्तुळ केंद्रातून लिहायचे. तिथे का बघत बसलेस? उशिरा आल्यामुळे त्याच्यामुळे कळत नाही का करायचे. कुठलं काँग्रेस उपसाय गेल तू? मग कस का उशीर झाला? पाय दुखला होता तुझा? काहीतरी नवीन शोध शोध लावतोस फक्त. लगेच भाग्य मी झाला 2 मिनिटांमध्ये तुझा. काय गरज होती म्हणून खेळायला जायची? म्हणजे काय होतं इथं आता? ते DE चं अंतर आणि EC चं अंतर हे सारखं होत आहे. आणि ते कोणाच्या अर्ध असते? ते अर्ध असते DCच्या. मग किमती लिहायचं. 1/2 ला 1/2 DC ची किंमत लिहायचं 10 म्हणजे उत्तर येते 5. कोणाची किंमत आलं? DE चं पण आलं आणि EC चं पण आलं. मग त्याच्यापैकी दोघांपैकी ज्याचे विचारले त्याचं लिहा. आपल्याला विचारले DE. सो DE इज इक्वल टू उत्तर येते 5. ज्यांचं झालं असेल त्याने पुढचा प्रश्न लिहा. चलो आवाज बंद आता. दीदी मी अशी आकृती हे 2 प्रकारे वापरली जाते. पहिला आपला अँगल साठी वापरला जाते, दुसरा त्याच्या लांबीसाठी वापरला जाते. अँगल साठी वापरण्यासाठी आपल्याला त्याचं नाव नाही. जर मला याची किंमत काढायची असेल या अँगल पी ची, तर आपण लिहितो अँगल पी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क हवीतला असा मोठा हा आर्क इथे घेतो, मध्ये मायनस देतो आणि हा आर्क असलेला इथे घेतो. समज इथे 70 आहे, इथे 40 आहे, दोघांची वजाबाकी करून अर्ध माप तिथं असते. ठीक आहे. पण हे कुठं असते? कोणत्या थेरम मध्ये असते? डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला येतो. पण जर लांबी दिला असेल, आता इथे अँगलचं आपल्याला काहीच देणे घेणं नाही. आपल्याला काय दिले इथं? आता लेंथ दिले, PQ ची लांबी दिले, QR ची दिले, PS ची दिले. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला क्वाड एकमेकांना बाहेर जाऊन इंटरसेक्ट करले. मग त्याचं नाव काय असेल? नाव काय असेल? एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ क्वाड थेरम, जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय. पण त्याचा रेशो काय आहे? रेशो कळत नाही, ह्याचा रेशो चुकतोय. अगोदर गिवन दॅट लिहतो. गिवन दॅट दिलेले आहे. काय काय दिले? कोणाची कोणाची किमती दिलेली? ह्याचं PQ बरोबर दिले 6, QR बरोबर दिले 10, नंतर PS बरोबर दिले 8. माझं थेरम लिहायचं बाय एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ क्वाड थेरम. बाय एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ क्वाड थेरम, जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय. कुणाला विचारावं? एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ क्वाड थेरम, जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय. मोरे सांगते. काही करावं लागते का थेरम सांगायला? मी इंटरनलचं सांगतो बघा. का इंटरनल मध्ये जर असे लाईन असेल, 2 क्वाड एकमेकाला इंटरसेक्ट केलं, इथं नाव आहे समज AM, इथं नाव आहे XY आणि मध्ये आहे समज P, तर आपण लिहिणार AP इंटू PM लिहिणार. इज इक्वल टू काय लिहिणार? XP इंटू PY लिहिणार. मग एक्सटर्नल मध्ये काय आहे? कोणतं? थांब. सांगा कोणतं?
टीपी इंटू कारण ह्या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत आपल्याला जायचं असते प्रत्येक वेळेस. टी पी इंटू एस पी म्हणा किंवा तिकडून या पी एस इंटू पीटी असंही म्हणलं तर चालतंय. ठीक आहे, म्हणजे इथं रेशो लिहूत आपण पी पासून या पी एस इंटू काय असेल पीटी असेल. तसंच खालच्या साईडला पण पी क्यू इंटू पी आर, पी क्यू इंटू पी आर लिहा. आता कोणाची किमती दिली बघा, शोधा प्रश्नामध्ये कोणाचे दिले. कोणाला एक्स वगैरे सपोज करायची गरज आहे का? पी क्यू ची किंमत दिली 6, पी आर ची किंमत आपल्याला नाही दिलं, पी एस ची किंमत दिली 8, पीटी ची पण नाही दिलं. आता कसं करणार दीदी, कैसा निकाले अब? पी क्यू ची किंमत दिलं होतं 6, पी क्यू च्या जागी 6 लिहिलं. परत पी एस ची दिलं होतं 8, पी एस च्या जागी 8 दिलं. आता ह्याची बी दिली नाही ह्याची बी दिली नाही. तिघापैकी म्हणजे चौघापैकी तिघांची दिलं पाहिजे तेव्हा एकाची काढता येते. मग आता बघ कोणाची दिले, क्यू आर ची किंमत दिली आपल्याला. क्यू आर ची किंमत किती दिले, 10 दिले आणि पी क्यू ची किंमत किती आहे, 6 आहे. मग मला सांगा इथून इथपर्यंतची किंमत किती असेल, 16 असेल. मग या पी आर च्या जागी काय लिहायचं, डायरेक्ट इथं 16 लिहून टाकायचं. करा गुणाकार आणि पीटी ला पीटी लिहा. हे 8 तिकडे घेऊन जाओ. पीटी बरोबर 6 गुणिले 16 भागिले 8, 8 एक 8, 8 दोन्ही 16, म्हणजे पीटी ची किंमत किती आली, 12 आली. काय विचारलं होतं आपल्याला, काय विचारले बघ, टीएस विचारले. टीएस म्हणजे इथली किंमत विचारली. मग आपल्याला वरचं आलं किती, या पी पासून टी पर्यंतची किंमत आली 12. ठीक आहे, आणि दुसरं काय दिलं आपल्याला, पीएस दिले आपला 8, म्हणजे इथली किंमत 8 आहे. तर ही राहिलेली किंमत किती असेल, 4 असेल. ठीक आहे, मग काढणार कसं त्याला, बिटवीननेस वापरायचं. कोणाच्या नंतर कोण आहे, पी च्या नंतर एस आहे, त्याच्यानंतर टी आहे. म्हणजे तुमचं पीटी कसं तयार होत आहे, पी एस प्लस एस टी. मग याची किंमत आली 12 बरोबर त्याची आहे 8 प्लस एस टी. 8 ला इकडे घेऊन जाऊ, 12 वजा 8 बरोबर एस टी, म्हणजे 4 बरोबर येते एस टी. आपल्याला काय प्रूफ करायचंय, डी इंटू जी. डी कुठे आहे बघ, हे डी म्हणजे हे पूर्ण आणि जी इथे एवढा आहे. डी इंटू जी या दोघांचा गुणाकार आपल्याला पाहिजे 4r². मग हे डी कुठं आहे, हे इथून इथपर्यंत आहे. ठीक आहे, जी कुठं आहे, एवढं जी आहे. ह्या दोघांचा गुणाकार 4r². आर म्हणजे इथं आहे, या एच पासून एफ पर्यंतची किंमत म्हणजे आर असेल, इकडली पण आरच असेल. टोटल जर लांबी पाहिलं आपण ई पासून एफ पर्यंत तर ते 2r येते. आर कुठून आलं, आर म्हणजे रेडियस आहे, इथे सांगितले वर्तुळाच्या त्रिज्यामध्ये आर ही तुमची काय रेडियस आहे. मग इकडली पण रेडियस असणार आहे, इकडली पण रेडियस असणार आहे, आणि ही पूर्ण डायमीटर आहे. मग या डायमीटरची लांबी किती असते, 2r असते, 2 इंटू रेडियस असतात. ठीक आहे, मग आता इथं ह्या आरचा संबंध याच्या सोबत लावायचा, म्हणजे ह्याच्याच आणि ह्याचं रिलेशन लावायचं. ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्याच्या स्क्वेअरची चौपट आहे म्हणते त्यांना, हे प्रूफ करायचे आपल्याला. मग आता असं कुठला थेरम किंवा कुठली प्रॉपर्टी येते का ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही साईड याव्या, असं कोणतं आहे का? आहेत, 2 थेरम आहेत आतापर्यंत पाहिलेले. कोणते कोणते 2 थेरम आहेत बघ. पहिला मला सर्वात अगोदर सांगा, इथं 90 डिग्री येते, कोणत्या थेरम नुसार येते, कोणत्या थेरम, टेंजंट थेरम. ओके, मी इथं आधी लिहितो गिवन दॅट दिलेले आहे. काय दिले सांगा बरं, बघा प्रश्नामध्ये काहीतरी लिहावं लागतं आपल्याला. गिवन दॅट मध्ये काहीतरी दिले तुम्हाला, जरी प्रश्नामध्ये दिलं नसेल तरी आकृतीमध्ये दिलेलं असते. प्रश्नामध्ये काय म्हणते, ईएफ ही डायमीटर आहे आणि डीएफ ही तुमची काय टेंजंट आहे, तेच लिहायचं इथं. काय लिहायचं, ईएफ किंवा अगोदर डीएफ लिहूत आपण. डीएफ इज अ टेंजंट, डीएफ ही स्पर्शिका आणि डायमीटर कोणते, ईएफ आहे. इथे लिहा ईएफ इज अ डायमीटर. जे प्रश्नामध्ये दिसते तिथून सुरुवात करायची. डायमीटर हा व्यास आहे. मग आता व्यास जर असेल तर त्याचं मला आर मध्ये उत्तर पाहिजे. तर मला सांगा ईएफ बरोबर किती आर असेल, किती असेल, रेडियस ही इथपर्यंत आर आहे आणि इकडली आर.
आर प्लस आर किती येते 2r, म्हणजे आर अधिक आर बरोबर 2r. म्हणजे जिथे कुठे EF असेल तिथं आपण 2r घेऊ शकतो. ठीक आहे. मग आता मला या ठिकाणी 90 डिग्री पाहिजे, कारण मला हे या दोघांचं रिलेशन पाहिजे, ह्याचं आणि ह्याचं रिलेशन कधी येते, पायथागोरस मध्ये येते, ह्या तिघांचं पण रिलेशन, हे आणि हे तिघांचं रिलेशन पायथागोरस मध्ये येते. मग ह्या दोघांचं रिलेशन पाहिजे, हे नको आहे, ह्याला आपण बाजूला काढू नंतर. पुन्हा कोणतं नको आहे, डीएफ नको आहे, त्याला बघूत आपण शेवटला. पण पायथागोरस मला वापरता कधी येते, जर 90 डिग्री असेल तर पायथागोरस वापरता येते. सो मी इथं पायथागोरस वापरण्यासाठी अगोदर एफ मध्ये 90 डिग्री घेतो. पण कशानुसार घेता येते मला, बाय टेंजंट थिरम, मराठीमध्ये स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार तिथं 90 डिग्री आहे असं मी लिहू शकतो. म्हणजेच अँगल एफ हा तुझा 90 डिग्रीचा. सो आता त्या ट्रायंगलचं नाव लिहा, इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे मोठा, EFD किंवा DEF, या त्रिकोणाच्या मध्ये बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार हायपोटेनस कोणता आहे, कोणाचा स्क्वेअर येते, DE हायपोटेनस 90 डिग्रीच्या समोरचं कर्ण असते, 90च्या समोरचं कर्ण म्हणजे DE चा वर्ग येते. मग इथे येते DE त्याचा वर्ग बरोबर कोणते कोणते येते, EF चा वर्ग अधिक DF चा वर्ग. मी दिल्या EF त्याचा वर्ग अधिक DF त्याचा वर्ग. मग याच्यामध्ये कोणाची साईड पाहिजे, DE पाहिजे. DE माझ्याकडे आहे. नंतर काय पाहिजे, 4r स्क्वेअर पाहिजे. 4r म्हणजे DE च्या जागी किती आहे, 2r आहे. मग ह्याचा जर मी स्क्वेअर केलो, बघा DE चा जर स्क्वेअर केलं, EF चा स्क्वेअर केलो, दोन्ही साईडचा वर्ग केलो, तर 2 चा वर्ग किती होते, 4, आणि r चा वर्ग किती होते, r स्क्वेअर, म्हणजे येते. म्हणजे हे आणि हे दोन तर मला भेटलेत ऑलरेडी, फक्त मला त्याला एका बाजूला घ्यायचं. म्हणजे तुम्ही म्हणसाल मग हे इकडे ते तिकडे असंच ठेवा, तर नाही, हे नको आहे ना मला. DF कुठे आहे माझ्याकडे, DF मला उत्तरामध्ये नकोच आहे. कुठे किती DE आहे, GE आहे, DE आहे, GE आहे, DF कुठे आहे का आपल्याकडे नाहीच. मग जे नको आहे त्याला बाजूला काढायचं, पुन्हा त्याला एलिमिनेट करायला सोपं जात आहे. हे इकडे घेऊन या, DE त्याचा स्क्वेअर मायनस EF त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, DF चा स्क्वेअर आलं. हे माझं आलं पहिलं इक्वेशन. आता मला हे DF नको आहे. आता ह्याच्यापासूनच दुसरा पॉइंट चालू होत आहे. जे नको आहे ते काढण्यासाठी, किंवा काय नको आहे मला, आता DE पाहिजे, याच्यापासून 4r स्क्वेअर तयार होते. ठीक आहे, फक्त हे नको आहे मला. मग DF चा स्क्वेअर असा कुठला फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये DF चा स्क्वेअर तयार होते, ह्याचा स्क्वेअर कोणत्या फॉर्म्युल्यानुसार तयार होते, आत्ताच ह्याच्या पाठीमागच्या थेरम मध्ये पाहिला होता आपण. ते कुठं पाहिलं होता, इथं बघ, या टेंजंटचा स्क्वेअर AB चा वर्ग बरोबर काय करतो आपण, AC इंटू काय करतो, AD करतो. म्हणजे त्याला एलिमिनेट करायला सोपं जाते, काढून टाकायला सोपं जाते. बघ इथे काय होते, DF चा वर्ग बरोबर काय येते, DG इंटू काय येते, DE येते. मग ही तर रेश मला पाहिजे की परत, म्हणजे परत DF ला मी एलिमिनेट करू शकतो. पण थेरम कोणता येतो, कोणता थेरम वापरल्यावर येईल, बाय टेंजंट सेकंड सेगमेंट थेरम. मराठीमध्ये स्पर्शिका त्रिज्या स्पर्शिका छेदिका खंडाचे प्रमेय. खंड म्हणजे लांबी आलं, खंडाचे प्रमेय. सांगा काय ते, तर ह्याचा स्क्वेअर, टेंजंटचा स्क्वेअर म्हणजे DF चा स्क्वेअर. मग या इंटरसेक्टिंग पॉइंट पासून DF चा वर्ग घेतला. आता इकडे DG इंटू काय येते, DE येते. मग इथे घेऊत आपण DG इंटू DE. आता ह्याच्यामधलं काय पाहिजे काय नको आहे, DG आणि DE. DE इथेच आहे, DG आणि DE म्हणजे इकडली रेश मला पाहिजे, हे नको आहे, कारण या उत्तरामध्ये नकोच आहे मला. मग मी काय करतो, ह्याला उलट लिहितो, म्हणजे ह्याच्यासारखं तयार होते. DF एका साईडला होते, ह्याला उलट लिहा, DE इंटू DG, किंवा अगोदर DG घेतलं तर चालतंय, जशाच तसं घ्या तुम्ही. DG इंटू DE इज इक्वल टू येते DF चा स्क्वेअर. याला देऊत आपण इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा, फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 काय सांगता येते, समीकरण 1
आणि 2 वरून. दोघांच्या पण बघ, इथे काय आहे डीएफ स्क्वेअर आहे ना, डीएफ स्क्वेअर, आणि इथे काय आहे डीएफ स्क्वेअर आहे. मग दोघांच्या पण उजव्या बाजू सेम आहेत. उजव्या बाजू सेम असेल तर काय सेम असलं पाहिजे, डाव्या बाजू सेम असलं पाहिजे. मग ह्याची डावी बाजू काय, डीई डीजी इंटू काय असेल डीई इज इक्वल टू, ह्याची डावी बाजू काय असेल डीई त्याचा स्क्वेअर स्क्वेअर मायनस काय असेल EF चा स्क्वेअर. ठीक आहे. आता आपलं हे आपलं रिलेशन आलं. ह्याच्यामध्ये बघ काय काय आलं, डीजी डीई डीई हे सगळे जे आहेत 3 साईड, हे 3 साईड हे इथं येतात इकडे, आणि दुसरं काय इथं EF आहे. म्हणजे ह्या दोघांमध्येच रिलेशन आहे. आता मला ह्यालाच सिम्प्लिफाय करायचे, ह्याला सिम्प्लिफाय केलं की माझं उत्तर येते. काहीतरी असं करावं लागेल की माझं ते उत्तर आलं पाहिजे. मग सगळ्यात अगोदर आपण ह्याला 4r² तयार करतो. ओके, सगळ्यात अगोदर ते तयार करा, किंवा काय करा, हे जे आहे डी ते एका बाजूला घ्या, ह्याला तिकडे घेऊन जाऊ, कारण हे 4r² फक्त एकाच साईडला आहे. मग हे निगेटिव्ह नको आहे, म्हणून ह्याला इकडे पॉझिटिव्ह मध्ये घेऊन येऊ, त्याला तिकडे घेऊन जाऊ, ते इकडे घेऊन EF त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय राहते डीई त्याचा स्क्वेअर, आणि ह्याला तिकडे घेऊन जा मायनस, हे सगळं जाते हे गुणाकारामध्ये, जॉईंट आहे ते, वेगवेगळे करता येत नाही आपल्याला. तर डीजी इंटू काय असेल डीई असं. याच्या जागी लिही 2r चा वर्ग, असं का बरं लिहिलं मी, कारण EF ची किंमत काढलं हो. EF बरोबर किती आहे 2r. मग त्या EF चा स्क्वेअर होता तर 2r चा वर्ग झाला. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काहीतरी कॉमन दिसलं नाही मला, कारण मायनस कुठेच नाही इथं बघ, सगळं गुणाकारामध्ये. मग तर कॉमन काढून आपल्याला करावं लागेल काहीतरी. दोघांमध्ये काय डीई कॉमन आहे, मग मध्ये काय राहते डीईच्या वर्ग मधला एक डीई बाहेर आला, मध्ये काय राहते डीई राहते मायनस, हे डीई इथं बाहेर आला, मध्ये काय राहते डीजी राहते. ओके, मग इथं काय कर 2 चा वर्ग 4, r² ला r², डी ला डीई आहे. ओके, ह्या दोघांच्या मध्ये काय ना म्हणजे गुणिले असते, इथे गुणिले आलं. आता बघायचं ह्याचं उत्तर काय येते, डी मायनस डीजी. आकृतीमध्ये बघा काय होते, डीई मधून डीजी काढून टाका. डीई कुठे आहे, हे तुझं डीई पूर्ण इथून इथपर्यंत आहे, त्याच्यातला डीजी काढून टाकायचे, म्हणजे वरचा भाग काढून टाकायचे. मग मी जर हा भाग काढून टाकला वरचा, कुठपर्यंत इथपर्यंत काढून टाकला, तर शिल्लक काय राहते जी राहते. मग इथं लिहायचं जी. आता बघ हे आणि हे काय सांगितलं होतं आपल्याला, डी इंटू जी इज इक्वल टू काय सांगितलं होतं 4r². काय वापरलं मग याच्यामध्ये, नवीन काय केलं आपण, सुरुवातीला मला हे ह्याचं आणि ह्याचं रिलेशन पाहिजे होतं. मग ह्याचं आणि ह्याचं रिलेशन कुठेच येत नाही, आपण सर्कलमध्ये तर कुठं पाहिलं नाही की डायमीटरचं आणि या सेकंडचं रिलेशन. मग त्याच्यासाठी आपण थोडं पायथागोरसची मदत घेतली, पण त्याच्यासाठी आपल्याला इथं 90 अंश दाखवावं लागलं. मग 90 अंश सर्कल नुसारच दाखवणार आपण, टँजंट थेरम. 90 अंश झालं की पायथागोरस थेरम वापरला, त्याच्यामध्ये ह्या दोघांचं रिलेशन आलं, ते नको होतं तिकडलं, त्याला बाजूला काढलं आणि 1 नंबर दिला. ओके, नंतर आता ते जे बाजूला काढलेलं आहे ते नको आहे, तर त्याच्यासारखं आणखी एक तयार झालं पाहिजे, तेव्हा ते निघते. मग त्याच्यासारखं तयार करण्यासाठी मी काय वापरला, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरला. मग त्याला एका बाजूला घेतलं, आणि हे उजव्या बाजू सारख्या आल्यामुळं त्या 2 बाजू काय झाल्या एलिमिनेट झाल्या, निघून गेल्या. राहिलेल्या डाव्या बाजूला फक्त मी सिम्प्लिफाय केलं, ते मायनस इकडे आणलं, ह्याला तिकडे गेलं, कॉमन काढलं, व्हॅल्यू ठेवलं, उत्तर आलं. लवकर चला.